जय हिंद. मी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील लिंगळे, पोलीस ठाणे वडोद बाजार. काल वडोद बाजार पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वडोद बाजार येथे एक महिला संशयितरित्या फिरताना संध्याकाळच्या वेळेस दिसून आली होती. सदर महिलेमुळे परिसरामध्ये मुले चोरणारी महिला आली म्हणून अशी अफवा पसरून गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती व तेथे 200 ते 300 लोक जमा झाले होते. तेथे आम्ही तात्काळ पोलीस मदत पाठवून सदर महिलेला ताब्यात घेऊन पोस्टला आणले होते. प्रथमदर्शनी तिची बॉडी लँग्वेज पाहून ती मनोरुग्ण असल्याचे दिसत असल्याने आम्ही तात्काळ तिला रुग्णालय छत्रपती संभाजीनगर येथे पाठवले होते. तेथे तिची तपासणी करून ती मनोरुग्ण असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यामुळे आम्ही तिला पुनर्वसन व तिच्या नातेवाईकाचा शोध घेण्यासाठी समाजसेवक सुमित पंडित यांचे माणुसकी सेवालय येथे जमा केले आहे आणि ती लवकरच तिच्या नातेवाईकाचा शोध घेऊन तिला तिच्या नातेवाईकाच्या ताब्यात देत आहोत. तरी मुले चोरणारी टोळी किंवा महिला आपल्या हद्दीत आल्याची जी अफवा पसरलेली आहे ती कृपया कोणीही त्याचा पसरवू नये, अन्यथा संबंधितांना योग्य ती कारवाई करण्यात येईल. जय हिंद. काल वडोद बाजार पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जो प्रकार घडला की सदर महिला ही वडोद बाजार गावामध्ये गेली असता काही नागरिकांना असं संशयास्पद वाटलं की ही मुले चोरणारी बाई असावी, कारण की तिच्याकडे एक जी आपली युरियाची बॅग असते ती बॅग होती, त्यामध्ये तिचे काही कपडे आणि साहित्य होते. तर सदर महिला ही मानसिक आजाराने त्रस्त असून ती बिहार राज्यातील असल्याचं ती सांगते. तिला नाव गाव अद्यापही सांगता येत नाही, पण तिचं जे वर्तवणूक आहे ते मानसिक आजाराने ती त्रस्त आहे. बिचारी ती घर चुकलेली आहे कुठेतरी. तिला काल जो वडोद बाजार या गावामध्ये नागरिकांनी संशयास्पद चोर समजून मारहाण केली ती चुकीची होती. काल वडोद बाजार पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सुनील लिंगळे साहेब यांनी तत्परता दाखवून तात्काळ वडोद बाजार या ठिकाणी आपल्या पोलिसांना पाचारण केलं आणि सदर महिलेला पोस्टेला आणून तिची चौकशी करून विचारपूस केली असता तिला प्रथम उपचाराकरिता फुलंब्री येथील शासकीय रुग्णालयामध्ये प्रथम उपचार घेतले आणि रात्री उशिरा आपल्या माणुसकी वृद्ध सेवालय येथे तिला तात्पुरत्या निवाऱ्याकरता ठेवलेले आहे. पोलीस सदर महिलेच्या नातेवाईकांचा तपास करीत आहे, परंतु अद्याप ती नाव गाव पत्ता कुठलाच सांगत नसल्याने सध्या तिची जी पुढील काळजी आहे पुनर्वसनाची, अन्न वस्त्र निवारा माणुसकी वृद्ध सेवालयाच्या संचालिका पूजा पंडित ह्या करीत आहे. तरी त्या महिलेला जो काही गावामध्ये नागरिकांनी जो अफवा पसरवली आहे की मुलं चोरणारी टोळी आणि ती महिला, असं काही नसून कोणी अफवा पसरवू नये आणि सोशल मीडियावर अशा कुठल्याही गोष्टी टाकू नये. ही महिला चोर नसून एक मानसिक आजाराने त्रस्त आहे. ती खूप दिवसापासून भरकटलेली वाटते आणि आता तिला माणुसकी वृद्ध सेवालय येथे पुनर्वसनासाठी वडोद बाजार पोलिसांनी दाखल केलेला आहे. माणुसकी रुग्ण सेवा समूह, समाजसेवक सुमित पंडित, छत्रपती संभाजीनगर. मला फक्त सकाळी